श्रीपादराजम शरणं प्रपथे अध्याय 8. श्रीपादांचे वयवर्ष 2. दत्तावताराचे वर्णन. ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण. दुसऱ्या दिवशी तिरुमल दासांनी आपले दररोजचे अनुष्ठान पूर्ण करून सांगण्यास सुरुवात केली. बेटा शंकरभट्टा, आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी सर्व लोक 16 कला आपापल्या भूतांमध्ये म्हणजे तत्वांमध्ये लीन होतात. त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात. आत्मज्ञान, धर्मे इत्यादी ब्रह्मरूपात लय पावत असतात. अशा ब्रह्मज्ञानासाठी जो आर्त होतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय. प्राण, श्वास, आकाश, वायू, अग्नी, सागर, भूमी, इंद्रिये, मन, अन्न, पाणी, विचार, मंत्र, कर्म, विविध जगत लोक व नामे यांचा 16 कला असे म्हणतात. श्रीपाद प्रभू 16 कलांनी परिपूर्ण असे ब्रह्मावतार आहेत. अन्न हेच मन होय. सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मल तत्व प्राप्त होते. विधाताने म्हणजेच ब्रह्मदेवाने प्रथम प्राणाची निर्मिती केली. प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय. त्या प्राणशक्तीस सूक्ष्मात्मा हिरण्यगर्भ या नावाने सुद्धा संबोधले जाते. विधात्याला हिरण्यगर्भ असेही नाव आहे. भौतिक, मानसिक व बौद्धिक ज्ञान प्रेरणा म्हणजेच प्राणशक्ती. प्राणमय कोश शरीराला शरीरशक्ती असे म्हणतात. प्राणमय चैतन्याची शुद्धी ही केलेल्या भौतिक दुःखांचे निवारण होय. मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते. नंतर स्थूल देह आजारी होतो. सृष्टीच्या प्रारंभाचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचे आविर्भाव होतो. या पंचमहाभूतांचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली. त्यांचे संधान करून व्यवस्था निर्माण करण्याची मनाची निर्मिती झाली. मनुष्याने आपल्या आहाराविषयी योग्यपूर्वक काळजी घेतली पाहिजे, कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच मन बनते. मन दृढ झाल्यावर विचार येतात. मनातील विचारांच्या धारेस क्रमबद्ध होऊन नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात. यज्ञ यागादीचे विचारपूर्वक आचरण करण्यात त्या कर्मांडात सांगितलेले मंत्रोच्चार विधीपूर्वक करणे यास कर्म असे म्हणतात. विश्वनिर्मिती कर्मानुसारच केलेली आहे. नामरूप विवर्जित जग असू शकत नाही. अशा प्रकारे दृढ दुःखाच्या काड्यांची 16 रंगाची साखळी तयार होते. मानवी शरीर रचनाशास्त्रात प्रत्येक इंद्रियावर विशिष्ट देवतेचा प्रभाव असतो. समस्ताधी असलेल्या योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी 16 कळा आपापल्या तत्वात लय पावतात. योग्याच्या भौतिक इंद्रियात चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये लय पावते. कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये युक्त असलेल्या मनुष्य कर्म न करता राहू शकत नाहीत. अहंकार नष्ट केल्याशिवाय मोक्षप्राप्ती नाही. मनुष्यात अहममुळेच कर्म होतात. अहम म्हणजे मन आणि बुद्धी यांच्यात नियम चौकटीतील चैतन्य प्रकाश. आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यास पूर्वजन्माच्या कर्माची फळे उरत नाहीत. अहंकाराच्या फुटीवर प्रवृत्त पूर्ण नष्ट झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा विहित कर्मे आणि त्यांची फळे अहंकार केंद्र आणि त्याचे मायाजल शाश्वत परमात्म्यात लीन होऊन योगी परमात्म्यात लीन होतात आणि व्यक्तित्व रहित होतो. परमात्मा व्यक्तित्व रहित आणि शक्ती स्वरूप आहे. कर्म आणि त्याच्या फलांचा नाश होऊन योगी सिद्धावस्था प्राप्त करतो. जरी योगी कर्मफलाचा भोग स्थूल शरीराने भोगत असला तरी देहाभिमान नसलेल्या कारणाने तो सतत मुक्तावस्थेत स्थिर असतो. परमात्मा कधीकधी पूर्ण योगाच्या द्वारे आपल्या दिव्यलीलांचे प्रकटीकरण करीत असतो. योगशक्ती व सामर्थ्य ईश्वराचे नसून स्वतःचे असल्याचा योग ग्रह घेईल तर परमात्मा ते काढून घेईल असा गर्व नष्ट करील. योगाला परमात्म्याच्या हातात साधन व्हावयाचे असल्यास त्याचा स्वार्थी दोरा परमात्म्यात विलीन झालाच पाहिजे. श्री बापन्नार्यांनी श्रीशैल क्षेत्र असलेल्या मल्लिकार्जुनम, गोकर्ण क्षेत्र स्थिर असलेल्या महाबळेश्वर व इतर काही क्षेत्रांमध्ये सौर्यमंडलातून शक्तिपात केला होता. पिठिकापुरातील स्वयंभू दत्ताच्या अर्चनमूर्तीत देखील शक्तिपात झाला होता. अग्निसंबंधातील या शक्तीत शांतिविधान करावे लागते. तसे न केल्यास पुरोहित सर्व पूजकांना आर्चमूर्तीच्या प्रखर तेजाने शिक्षा होईल. त्यांना अनिष्ट फळे मिळतील. स्वयंभू दत्तमूर्तीत सौर्यमंडलात शक्तिपात झाल्यास केवळ अज्ञार्य असलेल्या योनिजनच जाणू शकत होते. श्रीशैल मल्लिकार्जुनच्या स्थानी शक्तिपात हजारो लोक उपस्थित असताना श्री बापण्णार्यांच्या अर्थयुक्ताने झाला होता. तो मंडलातील तेज बाहेर पडून सर्वांच्या साक्षी मल्लिकार्जुन लिंगात ते विलीन झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार हा शक्तिपात ही अत्यंत गोपनीय शक्ती रहस्य आहेत. ती केवळ महायोग्यांना सांगण्यासारखी व त्यांनाच जाणण्यासारखी आहेत. श्रीशैलात महाशांती यज्ञ करण्यात आला. हजारोंच्या संख्येने अन्नदान होऊन जठराग्नी शांत झाला. ऊर्ध्वग्नाची शक्ती शिथिल होऊन शांतीत लीन होते तेव्हा सर्व मंगलप्रसाद होते.
तथापि पिठिकापुरममधील स्वयंभू दत्तात झालेल्या शक्तिपातास डोळ्यांनी दिसणारा पुरावा नव्हता. त्यामुळे मूर्तीच्या शांतीसाठी आवश्यक विधी करण्यात आले नाही. जरी श्री बापण्णार्य मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यास व शांतिकर्म करण्यास सुचवले, तरी पिठिकापुरममधील ब्राह्मण पंडितांनी निरर्थक तर्कवितर्क करून ती सूचना फेटाळून लावली. कारण ते पंडित बापण्णार्याप्रमाणे अंतर्ज्ञानी महात्मे नव्हते व त्यांचा अहम नष्ट झालेला नव्हता. श्रीपाद सर्व 16 कलांनी परिपूर्ण. काळ आपल्या गतीने चालत होता. श्रीपादांनी वयाच्या 2ऱ्या वर्षात प्रवेश केला. अनेक बाललीलांच्याद्वारे श्रीपादांनी आपले 16 कलांनी पूर्ण असलेल्या व या युगातील महाअवतारात असल्याचे निदर्शनास आणले. वय 16 वर्ष झाल्यावर श्रीपाद प्रभूंनी पिठिकापूर सोडले. त्यानंतर 14 वर्षापर्यंत पूर्वापुरम व आणखी काही क्षेत्रात त्यांनी संचार केला, परंतु त्यांचे वय 16 वर्षाचे कायम राहिले. श्री दत्तात्रेयांचे 16 अवतार व श्रीपाद श्रीवल्लभांचा संबंध. 16 या संख्येचा दुसरा एक वैशिष्ट्य आहे. श्री दत्तात्रेयांनी प्राचीन काळात 16 अवतार घेतले होते. ते असे: योगीराज, अत्रिवरद, दिगंबरावधूत, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगीराजवल्लभ, लीला विश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभरावधूत, मायामुक्तावधूत, आदिगुरु, संस्कारहीन शिवस्वरूप, देवोदेव, दिगंबर, दत्तावधूत, श्यामकालमोचन. योगीराज सनातन प्राप्तीसाठी हिमालय पर्वतावर तपस्या करणारे अत्रि आणि अनुसूया यांना बुधवार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रात सूर्ययोगी योगीराजाच्या रूपाने दर्शन झाले. या अवतारात स्वामी स्फटिकाप्रमाणे निर्मल होते. अत्रिवरद आपल्या समाधी अवस्थेत सलग 100 वर्षे अत्रि महर्षी या दिव्य योगीराजांना दर्शन घेत होते. या महर्षींच्या तपाग्नीने तिन्ही लोकांमध्ये उंजळ माजला. तो शांत करण्यासाठी कार्तिक कृष्ण प्रतिपदा गुरुवार प्रातःकाली गुरुच्या होळ्यात रोहिणी नक्षत्रात षडभुज दत्तात्रेयांनी अत्रि महर्षींना दर्शन देऊन वरदान दिले. त्यालाच अत्रि वरदावतार म्हणतात. दिगंबरावधूत अत्रि वरदावताराच्या प्रभूंकडे अत्रि महर्षींनी संतान प्राप्तीसाठी विनंती केली. स्वामींनी उत्तर दिले, माझ्यासारखा अन्य कोणीही नाही, मी स्वतःलाच आपणास दान देत आहे. नंतर त्यांनी दिगंबर अवतारात छोट्या बालकाच्या रूपात दर्शन दिले व त्या दिवशी शुक्रवार मृगशीर्ष नक्षत्र सूर्योदय काल कार्तिक कृष्ण द्वितीया यास दिगंबरावधूत दत्तावतार म्हणतात. कालाग्निशमन हा दिगंबरावधूत दत्तावतार अत्रि आणि अनुसूया या दोघांनी पाहिला. मार्गशीर्ष पौर्णिमा बुधवार तिन्ही महर्षींच्या डोळ्यातून प्रलय कालाग्नीसारखे अतिशय उग्र तेजोपुंज बाहेर पडले. त्या तेजोपुंजाने अनुसूया मातेच्या गर्भात प्रवेश केला. त्यानंतर त्याचे उग्रत्व नष्ट झाले. त्या परमज्योतीने पुत्ररूप धारण केले. याला कालाग्निशमन दत्त अवतार म्हणतात. प्रिय शंकर भट्टा या कालाग्निशमन दत्त मूर्तीची आराधना अप्पल राजशर्मा यांच्या घरात पिढ्यानपिढ्या होत होती. योगी जलनवल्लभ पुढे कालाग्निशमनाने मार्गशीर्ष पौर्णिमा गुरुवार मृग नक्षत्रावर सायंकाळी लीला बालक रूपात जन्म घेतला. यालाच योगीजन वल्लभावतार म्हणतात. श्रीदत्त हे श्रीपाद श्रीवल्लभ रूपामध्ये पिठिकापुरममध्ये महापुण्य रूपिणी सुमती मातेचे पुत्र म्हणून जन्मले. त्यांनी गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी सूर्योदय समयी चित्रा नक्षत्रावर तूळ राशी सिंह लग्नावर जन्म घेतला. कलियुगातील हा त्यांच्यावर सर्वप्रथम अवतार होता. श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार 16 अवतारात नाही. लीला विश्वंभर योगीजन वल्लभ रूपात स्वामींकडे अनेक मुलींवर मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त करत होते. त्यांच्या परीक्षा घेण्यासाठी स्वामींनी एका मायारूपी कन्येची निर्मिती केली. तिच्याबरोबर वार्तालाप करीत ते एका नदीपात्रात अंतर्धान पावले. हा लीला विश्वंभर अवतार होता. ही लीला पौष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुधवारी प्रातःकाली घडली होती. ती माया कन्यका दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची अर्धांगी अनघा माताच होती. ही दिव्य भक्त स्वरूपिणी श्रीपादजींच्या डाव्या भागी विराजमान आहे. उजव्या भागात दत्तात्रेय आहेत. अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभ हे अर्धनारीश्वर रूप आहे आणि हे दैवी रहस्य आहे. 7वा अवतार आहे सिद्धराज. आपले प्रभू काही काळ बद्रिका आश्रमात राहिले होते. तेथील सिद्धपुरुष स्वामींची परीक्षा घेऊ इच्छित होते. तेव्हा स्वामींनी त्यांच्या सर्व शक्तींचे हरण केले. जेव्हा ते शरणागत होऊन आले तेव्हा त्यांच्यावर आत्मसिद्धीचा अनुग्रह केला. ही घटना माघ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी मघा नक्षत्रावर दुपारी घडली. या अवताराचे नाव आहे सिद्धराज अवतार. श्रीपादजींचा गणेश चतुर्थीला अवतार होण्यापूर्वी बरोबर 2487 वर्षे आधी इसवी सन पूर्व 1174 तेव्हा एक अजब घटना घडली.
वेगवेगळ्या उच्च स्थितीत पोहोचलेल्या महायोग्यांनी बद्रिकाश्रमात दत्तप्रभूंच्या दर्शन प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली. प्रभूंनी त्यांना एक 25 वर्षाच्या युवकाच्या रूपात दर्शन दिले. त्यांना क्रियायोग शिकवला, जो पूर्वयुगात प्रचलित व अत्यंत प्राचीन होता. त्याच्यामुळे जीवांची ब्रह्मरूप होण्याची गती वाढते. सामान्य उपासना पद्धतीत मानसिक चैतन्य लाखो वर्षांपर्यंत सुद्धा पूर्णत्व प्राप्त करू शकत नाही, पण क्रियायोगामुळे काही वर्षातच पूर्णत्वाची सिद्धी होते. उच्चस्तरीय चैतन्य महाशक्तीला भू, जल, वायू, अग्नी आणि आकाश चैतन्यामध्ये आकर्षित करून त्या महाशक्तींच्या संकल्पातून निम्नस्तरीय चैतन्य मूलतत्वामध्ये बदल घडवण्याच्या, स्थूल देहांना परम चैतन्य रूप करण्याच्या क्रियेलाच क्रियायोग म्हणतात. ही अतिशय गोपनीय अशी श्री दत्तात्रेयांची योग क्रिया आहे. त्यामुळे शरीराच्या आतील कण प्राणवायू व्याप्त होतात. शरीराच्या आतील कृष्णांगारकात अर्थात कोळशासारखे रूप कमी होते. मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय होण्याचा हा राजमार्ग आहे. या परमगुरु स्वरूपाला ज्यांनी क्रियायोगाचे शिक्षण दिले त्यांना बाबाजी म्हणतात. श्री बाबाजींनीच आदिशंकराला चांडाळ रूपात दर्शन देऊन ज्ञानबोध केला होता. अजूनही ते सशरीर आहेत. जेव्हा श्री दत्तात्रेयांनी योग्यांना बाबाजी रूपामध्ये दर्शन दिले तेव्हा त्यांना भूमंडलावर अवतरित होण्याची इच्छा व्यक्त करण्यास ते योगी विसरले. महायोग्यांनी आपल्या चुकीमुळे चिंतित होऊन ती चूक सुधारण्यासाठी नेपाळ व भूटान देशाच्या मध्यभागी असलेल्या कैवल्य शृंग ठिकाणी घोर तपश्चर्या केली. यांच्यामध्ये अधिकांश महायोगी काही शेकडो वर्ष वयाचे होते. ते महातपशाली होते. त्यांची प्रार्थना ऐकून प्रभूंनी दर्शन दिले. त्यांच्या प्रार्थनेच्या फलस्वरूप आकाशामध्ये एक महातेजपुंज उद्गर्चर झाला. त्यांची क्रांती कोटी सूर्याच्या कांतीप्रमाणे होती. त्या महातेजाने एका वृद्धाचे रूप धारण केले. ते त्या प्रभूंना श्री विश्वेश्वर महाप्रभू म्हणत होते. योग्यांना प्रार्थना केली की त्यांनी नेहमीच प्रभूंचे दर्शन व्हावे. श्री प्रभूंनी 12 वर्षांनी एकदा दर्शन देण्याचे कबूल केले. योग्यांनी सांगितले की 12 वर्षे म्हणजे अंतर खूपच आहे. प्रभूंनी 6 वर्षांनी एकदा म्हटले तरीही योगी म्हणाले की हा अवधी सुद्धा जास्तच आहे. कृपाहृदयी प्रभूंनी अजून अवधी कमी करून 6 महिन्यातून एकदा दर्शन देण्याचे कबूल केले. तेव्हा मुनींनी पृथ्वीवर अवतरित होण्याची विनंती केली. श्री विश्वेश्वर प्रभूंनी 2487 वर्षांची पिठिकापुरम येथे श्रीपाद रूपात अवतार घेण्यासाठी वचन दिले. त्यांनी असेही म्हटले की त्यांचे 12 वेळा अंशावतार होतील. 12वा अवतार श्री रामलीला महाप्रभू नावाचा असेल. ते वासुदेवनंदन सरस्वती नामक यतीला निर्विकल्प समाधी स्थिती प्रदान करतील. वासुदेवानंतर पिठिकापुरममधील श्री बापण्णार्य यांच्या घरी ज्यात श्रीपादांचा जन्म झाला होता ओळखून काढतील, पण त्या ठिकाणी पादुका स्थापन करू शकणार नाही, कारण पादुका स्थापनेचा योग अन्य कोणाला तरी देण्यात येईल. बेटा, तू फक्त एवढंच ध्यानात ठेव की कोणाचे काम होणे अथवा न होणे किंवा दुसऱ्या पद्धतीने होणे यापाठी श्रीपादांचा संकल्पच कारणीभूत असतो. मी माझी शंका व्यक्त केली. महोदया तिरुमलदासा, पादुकांची प्रतिष्ठापना यांसारख्या छोट्या कामासाठी शेकडो वर्षांची वाट पाहण्याची काय गरज आहे? तिरुमलदास म्हणाले, बेटा, हीच श्रीपादजींची लीला आहे. त्यांच्या संकल्पाशिवाय छोटे पान सुद्धा हलू शकत नाही. बद्री अरण्यात द्रोणागिरी पर्वत आहे. त्याला संजीवनी पर्वत असेही म्हणतात. तिथे ते श्रीपाद 25 वर्षाचे युवक वाटतात. त्यांना बाबाजी म्हणतात. ते नेपाळ व भूटान यांच्या मध्यभागी असलेल्या कैवल्य शृंग व श्री विश्वेश्वर महाप्रभू नावाने वृद्ध रूपाने दर्शन देतात. आता कुर्वापूर येथे 16 वर्षाचा बाली यतीच्या रूपामध्ये दर्शन देतात. एकाच वेळेला ते या 3 रूपांमध्ये आहेत. आद्य पराशक्ती श्री कन्यका परमेश्वरी बाबाजींच्या बहिणीच्या रूपामध्ये काशी येते. दशा विश्वामित घाटाच्या गुहेत आहे. वत्सा, श्रीपादांच्या लीला अचिंत्य व तर्क आहेत. पूर्वी कधी न पाहिलेल्या न ऐकलेल्या. मार्कंडेय ऋषीच्या मार्गदर्शनाखाली वैश्य मुनींनी काशीमध्ये महायज्ञ केला होता. तेव्हा कन्यका परमेश्वरीने दशावमेध घाटावर त्यांना दर्शन देऊन आशीर्वाद दिला. ही घटना आषाढ पौर्णिमेच्या दिवशी घडली होती. वेदव्यास सुद्धा आषाढ पौर्णिमेच्या दिवशी जन्माला आले होते. या पौर्णिमेचे नाव गुरुपौर्णिमा आहे. गुरूंचे गुरु आदिगुरु श्री दत्तात्रेय आहेत. 8वा अवतार आहे ज्ञानसागर. वत्सा, सिद्धराज अवतारानंतर दत्तांनी संपूर्ण ज्ञान योगात प्रवेश केला. फाल्गुन शुद्ध दशमी रविवार प्रातःकाळी ज्ञानयोगामध्ये प्रवेश केलेल्या या अवतारावर मूर्तीचे नाव ज्ञानसागर अवतार असे आहे. 9वा आहे विश्वंभरावधूत.
ज्या सिद्धमुनींनी आमच्या प्रभूंकडून ज्ञानयोगाची दीक्षा घेतली त्यांनी आपली ज्ञानसाधना सुरू ठेवली होती. स्वामींनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी अत्यंत विकृत स्वरूपात त्यांना दर्शन दिले. जे योगी पूर्णपणे शरण आले त्यांना पूर्ण रूपाने अनुग्रहित केले. ही घटना चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी चित्रा नक्षत्रामध्ये घडली. यालाच विश्वंभरावधूत अवतार असे म्हणतात. 8वा अवतार आहे मायामुक्तावधूत. काशी क्षेत्रामध्ये एका सत्ब्राह्मण राहत होता. एखाद्या वैशाख शुद्ध चतुर्थी बुधवार 7 नक्षत्र असलेल्या दिवशी त्यांच्याकडे पितृश्राद्ध होते. पवित्र अशा श्राद्धाच्या दिवशी एका कोपिनधारी याचकाने कुत्र्यासमोर घरात घुसून आपला अपवित्र केले. ब्राह्मण रागाने लालबुंद झाला, पण त्या याचकाने आपल्या कुत्र्याकडून वेदमंत्र म्हणविले. ब्राह्मण समजला की हा याचक दत्तप्रभूंशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. त्याचा पाय पडून ब्राह्मणाने क्षमा मागितली. हा ब्राह्मण एका जन्मात विष्णुदत्त नावाचा दत्तभक्त होता. स्वामींनी प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की ही दंपती कलियुगामध्ये सुमती व अप्पलराज शर्मा म्हणून जन्मास येतील. त्यांच्या घरात कालाग्निशमन दत्तमूर्तीची आराधना होईल. ते स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने त्यांच्या मुलाच्या रूपात जन्म घेतील. या दत्तावतारावर मूर्तीचे नाव या मुक्तावधूत असे आहे. 8वा अवतार आहे आदिगुरु. जंबासुराचा वध करण्यासाठी दत्तगुरु आणि अनघालक्ष्मी यांनी अवतार घेतला. या जोडीला आदिगुरु अवतार असे म्हणतात. 12वा अवतार आहे संस्कारहीन शिवस्वरूप. परशुराम महायज्ञ करीत होते. श्रावण शुद्ध अष्टमी सोमवार या दिवशी स्वामींनी कृष्णमलक म्हणजे आवळी वृक्षाखाली बसून पिंगलनाग नावाच्या मुनींना आपल्या यथार्थ शिवतत्वाविषयी सांगितले. यालाच शिवस्वरूप संस्कारहीन अवतार असेही म्हणतात. 13वा अवतार आहे देवदेव. ब्रह्मदेव एकदा वेद विसरले. भाद्रपद चतुर्थी गुरुवार शततारका नक्षत्राच्या दिवशी ते दत्तस्वामींना शरण गेले. स्वामींनी त्यांना वेद प्रदान केले. या अवतार मूर्तीचे नाव देवदेवावतार असे आहे. 14वा अवतार आहे दिगंबर अवतार. यदू राजाला स्वामींनी अवधूत रूपात दर्शन देऊन आपल्या 24 गुरूंविषयी सांगितल्याची कृपा केली. यालाच दिगंबर अवतार असे म्हणतात. हा अवतार अश्विन शुद्ध पौर्णिमा बुधवार या दिवशी झाला. 15वा अवतार आहे दत्तावधूत. गोरक्षक नावाचा एक सद्भक्त आहे. त्याला गोरक्षनाथ असेही म्हणतात. एखाद्या ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी त्याला स्वामींचा साक्षात्कार झाला. या मूर्तीला दत्तावतार दूत असे म्हणतात. गोरक्षकाचेच अनुयायी नेपाळ देशात राहतात. तेथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या कुंडलीची प्रत शुक्रनाडी ग्रंथामध्ये आहे. कालांतराने ती नेपाळ देशाहून पिठिकापुरमला पोहोचेल. तेव्हापासून असंख्य लोक दत्तपादुकांच्या दर्शनासाठी पिठिकापूरला येत राहतील. 16वा अवतार आहे श्याम कमललोचन. कार्तिक शुद्ध द्वादशी बुधवार रेवती नक्षत्र या दिवशी सूर्योदय समयी श्री दत्तप्रभूंनी आपल्या श्यामकमल नेत्रांमध्ये अमृतवृष्टी करीत दिव्य कांती फैलावत असंख्य लोकांना दर्शन दिले. या अवतार मूर्तीचे नाव श्याम कमललोचन. श्री दत्तप्रभू आनंद भोग व मोक्ष प्रदान करतात. त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या दिव्य पादुकांची आराधना केली असता पुरे होते. चारी वेद श्वान रूपाने त्यांच्या पादुका चाटतात. वेद सर्व अशुद्धीपासून मुक्त करतात. जर असे देव मलिन श्वान बनून त्यांच्या चरणकमळी पडून असतील तर श्री दत्तावतारांच्या पवित्रतेची कल्पना करण्याचा मानवचकर काय, तर देवता व सप्तर्षी सुद्धा असमर्थ आहेत. प्राचीन काळी जेव्हा वामन अवतार झाला होता त्यांचे समकालीन श्री वामदेव महर्षी होते. त्यांचा जन्मसमयी मातेच्या गर्भातून केवळ क्षीर बाहेर आले व चारी दिशांचे अवलोकन करून पुनर्गर्भात निघून गेले. तेव्हा देवता व ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर श्री वामदेवांनी पुन्हा जन्म घेतला. ते जन्मतः ब्रह्मज्ञानी होते. तसेच श्रीपादांच्या जन्मसमयी सुद्धा घडले. प्रथम ज्योतिरूपाने व नंतर शरीर रूपाने याप्रमाणे 2 वेळेला जन्म घेतल्याने ते जन्मद्विज म्हणजे 2दा जन्म घेतलेले होते. ते जन्मतः ब्रह्मज्ञान संपन्न होते. ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत सच्चिदानंद घन असल्याचा कारणाने या अवतारात त्यांना गुरु नव्हते. श्रीपाद प्रभूंचा गणेश चतुर्थीला चित्रा नक्षत्रावर तूळ सिंह राशीत लग्न जन्माला झाला. वास्तवात ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रिमूर्तीच्या अतीत असलेले एक विशेष तत्व आहे. म्हणून त्या त्रिमूर्तीस अतीत असलेले चतुर्थत्व असल्याचे सुचवण्यासाठी त्यांना चतुर्थीला अवतार घेतला. गणेश हे प्रकृती व निवृत्ती या गणांचे स्वामी असून ते दर्शवण्यासाठी श्रीपादांनी गणेश चतुर्थीला अवतार घेतला. चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक आहे. अंगारकास मंगळ ग्रह असेही म्हणतात. तो ग्रह दूषित असता माणसाच्या जीवनात अनेक अमंगल घटना घडतात.
सकल अमंगलाचे ग्रहण करून शुभ मंगलत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला. म्हणूनच चित्रा नक्षत्र असताना श्रीपाद श्री प्रभूंचे पूजन केल्यास विपुल लाभदायक फळे मिळतात. श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्रे आहेत. भगवान विष्णूंची मोहिनी अवतार व भगवान शिव यांच्यापासून अय्यप्पा स्वामी किंवा धर्मशास्त्रा किंवा हरिहरात्मज हा अवतार झाला. ते हरिहरात्मज अप्पल स्वामी असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी तूळ राशीमध्ये जन्म घेतला. सर्व ग्रहांचा राजा असलेल्या रवीच्या राशीत म्हणजेच सिंह लग्नात त्यांचा जन्म झाला. ते या विश्वाचे नियंता आहेत. ते हे स्पष्टपणे सुचवतात आणि ते सम्राट असून त्यांच्या दैदिप्यमान दरबार भरवण्यासाठी आले होते. श्रीपाद जाणत नाहीत असे धर्मशास्त्रच नाही. धर्ममार्गात द्विधा स्थिती झाल्यास त्यांची प्रार्थना केल्याने योग्य मार्ग मिळतो. श्री दत्तप्रभूंपासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तीपासून 3 कोटी देव व त्यांच्यापासून 33 कोटी देव उत्पन्न झाले आहेत. म्हणून केवळ श्रीदत्त नामस्मरण सकल 33 कोटी देवस्मरण केल्याचे फल प्राप्त होते. श्री दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखास ऋषीपूजन करावे, विष्णुमुखास श्री सत्यनारायण व्रत व विष्णू सहस्रनामाने पूजन करावे, त्यांच्या रुद्रमुखास रुद्राभिषेक करावा. ब्रह्माच्या जिव्हेवर सरस्वतीचा निवास असल्याने श्री दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखावरती वास करते. विष्णूच्या वक्षस्थळी महालक्ष्मीचा वास असल्याने दत्तप्रभूंच्या विष्णुमुखात ती निवास करते. शिवाच्या डाव्या भागात गौरीदेवी राहत असल्याने दत्तप्रभूंच्या शिवमुखात तिचा वास असतो. श्रीपाद प्रभू स्वतःच श्री दत्तात्रेय असल्याने सृष्टीतील सकल स्त्रीदेवता त्यांच्या शक्ती श्रीपादांच्या डाव्या भागात तर पुरुष देवता आणि त्यांच्या सर्व शक्ती उजव्या भागात विराजमान आहेत. तिरुपतीमधील सप्तगिरीवर अवतरलेल्या श्री व्यंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभूच आहेत. वेंकार हे अमृत बीज व कट हे ऐश्वर्य बीज आहे. वेंग म्हणजे पाप व कट म्हणजे खंडन करणारे किंवा हरण करणारा असा त्याचा अर्थ आहे. म्हणून श्री व्यंकटेश्वर हे दिव्य अमृत व ऐश्वर्याचे प्रदाते आहेत. ते सर्व पापांचे हरण करणारे सुद्धा आहेत. श्री व्यंकटेश्वर आणि श्रीपाद श्रीवल्लभ खरे पाहता एकच असून अभिन्न आहेत. तेव्हा मी म्हणालो, अहो तिरुमलदासावी, वर्णाश्रम धर्म काटेकोरपणे पालन करावा असे आपल्या पूर्वजांचे म्हणणे होते. परंतु श्रीपाद प्रभूंचे मत यापेक्षा वेगळे होते असे मला वाटते. तर मला माझ्या या संख्येचे समाधान आणि निरसन करावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. ब्राह्मणांची लक्षणे. यावर तिरुमलदास सांगू लागले, बेटा, ब्राह्मणाने ब्रह्मज्ञानाच्या अन्वेषणात जीवन घालविले तरच तो सद्ब्राह्मण म्हणवला जातो. विहित धर्म कर्माचा त्याग करून दुराचारी झाल्यास तो कुब्राह्मण होईल. त्याचे दुराचार वाढून तो गोहत्या व गोमांस भक्षण करायस प्रवृत्त झाल्यास व त्याने दुसऱ्या स्त्रीची अभिलाषा धरल्यास त्याच्यातील ब्राह्मणत्व लोप पावून त्याचे ब्रह्मतेज पूर्णपणे क्षीण होते. त्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये देखील अनेक बदल घडवून तो शेवटी चांदळत्वास प्राप्त होतो. तो नाममात्र ब्राह्मण असतो. क्षत्रियाने ब्रह्मज्ञानाचा तीव्र आकांक्षाने निरंतर तपश्चरण केल्यास ब्राह्मणत्व प्राप्त करू शकतो. क्षत्रियांच्या जीवनात जन्मजात असलेल्या जीवनकणात तपश्चरणाने बदल घडवून त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होते. याप्रमाणे विश्वामित्रांना ब्राह्मणत्व प्राप्त झाले होते. शनीश ग्रहाचे 3 राशीत म्हणजे 7.5 वर्षेपर्यंत भ्रमण असते. प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये बरेच बदल होतात. जुन्या जीवनकणांचा नाश होऊन नवीन कणांचे सृजन होत असते. या प्रक्रियेची मनुष्यास कल्पना येत नाही. 4 वर्णांची लक्षणे. क्षत्रियाने क्षात्र धर्माचा त्याग करून शांतिरस प्रदान केलेलास कृषी, गोसेवा, वाणिज्य अशा धर्माचे पालन करून स्वकर्म सोडल्यास त्याच्यातील क्षात्र तेज टिकून राहत नाही. त्याच्या मन, बुद्धी व शरीरात अनेक बदल घडून येतात व तो शैवत्वास प्राप्त होतो. ब्राह्मणाने शाक्त धर्माचे अवलंबन केले असता तो परशुरामासारखा होतो. पूर्वी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जन्मतः ब्राह्मण असले तरी त्यांनी क्षात्र धर्माचे पालन केले नव्हते काय? वैश्य असूनही कुसुमश्रेष्ठी क्षात्र धर्म स्वीकारला ना? जन्मतः क्षूद्र असून श्रीपाद प्रभूंच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही काय? निरंतर प्रयत्नाने क्षूद्र सुद्धा वैश्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण होऊ शकतो. केवळ एक विशिष्ट वर्णाला जन्म झाला म्हणजे
यमधर्मराजाला शिक्षा देतो किंवा देत नाही असे नसून तो आपापल्या चांगल्या वाईट कर्मांच्या फळावरती हे सर्व अवलंबून आहे. जन्मतः क्षुद्र असलेला मला पुढचा जन्म ब्राह्मणाचा मिळू शकेल, तसेच जन्मतः ब्राह्मण असलेल्याला पुढचा जन्म क्षुद्राचा मिळू शकतो. काही सामाजिक नियमनासाठी वर्णव्यवस्था रचण्यात आली. परमात्म्याने मुख ब्राह्मणत्व, बाहू क्षत्रियत्व, मांड्या वैश्यत्व व पाय क्षुद्रत्वाचे सूचक आहेत असे श्रीपादांना सांगितले. हे शंकर भट्टा, तू आमच्या घरी आतिथ्याचा स्वीकार करीत आहेस. आमच्या घरचे भोजन हे ब्राह्मणांच्या घरचेच भोजन आहे. कर्मरहस्य. निरंतर श्रीपादांचे नामस्मरण व ध्यान केल्याने तेथील परिसरातील वातावरण शुभप्रद आणि पवित्र अशा स्पंदनांनी भरलेलं आहे. जन्मतः नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरात भौतिक, मानसिक व आध्यात्मिक स्पंदने विषपुरीत आहेत. या कारणानेच श्रीपाद प्रभूंनी त्या दूषित वातावरणाने भरलेल्या ब्राह्मण घरात आदरातिथ्याचा अस्वीकार केला. यातील हे रहस्य आहे. क्रमविकास किंवा प्रतिविकास यांच्या प्रक्रियेत जीवनांना जन्म घेण्यासाठी वर्ण आवश्यक आहे. ही व्यवस्था त्या कारणासाठी झाली. जॉन हा जर्मन देशाचा असून त्याला ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा होती. प्रामाणिक प्रयत्नांमुळे अध्यात्म विकास क्रमाच्या शेवटच्या अवस्थेत त्याला पूर्वापुरी श्रीपाद प्रभूंचे दर्शनाचे सौभाग्य लाभले. तो परकीय असूनही त्याला अमोघ अशा श्रीपाद अनुग्रहाची प्राप्ती झाली. नरसावधानी पिठिकापुरममध्ये रहिवासी असून सुद्धा श्रीपाद अवतारात आहेत हे कित्येक वर्षे जाणू शकले नाहीत. हे जाणल्यानंतर सुद्धा कठोर साधने नंतरच त्यांना श्रीदत्त अनुग्रह प्राप्त होणे शक्य झाले. यावर मी म्हणजे शंकर भट्टांनी असे विचारले, महोदय, आपले म्हणणे असे आहे की जीवनकणामध्ये बदल घडत असतो, तर प्रत्येक जातीचा तिचा आत्मा काय असेल? पार्वती देवी ही हिमपर्वताची कन्या आहे असे म्हणतात. ह्या विधानामागे कोणती संकल्पना आहे? यावर तिरुमलदास म्हणाले, प्रत्येक जाती वंशास एक आत्मा असतो. तो मनविषयी आहे. तो भाग व हिस्सा दिव्य आत्म्यातून श्रीदत्तातून प्रक्षेपित झालेला असतो. ती महाशक्ती असून तिचा प्रत्यक्ष संबंध परमात्म्याशी असतो. जात हा शब्दाचा अर्थ त्यात जन्मलेल्या व्यक्तींचा समूह असा तू चुकीचा ग्रह करून घेतो आहेस. त्या सामूहिक व्यक्तिमत्वामध्ये संबंधित सर्व व्यक्तींचे विविध शक्ती, सामर्थ्य, कार्यक्षमता, गुण अंतर्लीन असतात, ज्यामध्ये जिवंत व्यक्तींमध्ये, जीवकणांमध्ये अस्तित्व असते. त्याचप्रमाणे प्रत्येक गावास, प्रत्येक नगरास, प्रत्येक राष्ट्रास त्यांचे स्वतःचे आत्मे असतात. आपण राहतो त्या भूमीत सुद्धा आत्मा आहे. त्या आत्म्यास आपण भूमाता असे म्हणतो. त्याचा अर्थ असा होतो की भूमीच्या अधिष्ठान देवतेला आपण भूमाता म्हणतो. तिचा आत्मा म्हणजे परमात्म्यातून निघालेली मानसिक महाशक्ती. तसेच हिमपर्वताच्या ठाई अधिष्ठित असलेल्या देवता शक्तीस हिमवंत असे संबोधले जाते. त्या हिमवंताची पुत्री हैमवती सर्वसाक्षी सूर्य भगवानांचे पुत्र यमधर्मराज आहे असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा जीवनराशीच्या शुभाशुभ कर्मानुसार न्याय करून पाप्यांना शिक्षा देणारी देवता शक्ती आहे असा खरा त्याचा अर्थ होतो. जगातील सारे सजीव प्राणी मात्र आपापले कार्य करण्यासाठी सूर्य भगवंतामुळेच आवश्यक ऊर्जा प्राप्त करतात. आकाशात विराजमान असलेले सूर्यबिंब वेगळे व त्याच्यातील अधिष्ठित असलेला देवता स्वस्वरूप देवतात्मा वेगळे. श्रीपाद श्रीवल्लभ 30 वर्षाचे असल्यावर गुप्त होतील असे मी तुम्हाला सांगितलेले होते. ते कोट्यानुकोटे ब्रह्मांडातील प्रत्येक परमाणूत विलीन होतील. ते सर्वव्यापी आहेत ना, मग हे विलीन होणे काय आहे असे तू विचारशील. ते सर्व व्यापी असले तरी त्यांच्या शक्ती व प्रभावापासून काही अंतरावर कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत. त्यांच्यातील उत्क्रांतीच्या प्रक्रियांना गती देण्याच्या उद्देशाने ते त्यांना आपली शक्ती व प्रभावाच्या अधिक जवळ आकर्षित करतात. संपूर्ण सृष्टी विकासक्रमात एखादी विकल्पित करणारी स्थिती उत्पन्न झाली असता श्री दत्तात्रेय अशा पद्धतीने अवतार घेतात. चुंबक लोहाचे आकर्षण करते, परंतु लोहात अशी शुद्धी असल्यास चुंबकाचे आकर्षण करण्याची शक्ती अत्यंत क्षीण होते. अशा सर्व मलिनत्वांना नाहीसे करून सृष्टीतील प्रत्येक अणूचे आपल्याकडे आकर्षण करून घेणे, विश्वविकासक्रमाला नूतन दिशा देण्याचा संकल्प जेव्हा होतो त्यावेळेस मात्र अशा प्रकारचे अवतार होतात. पंचकन्यांबाबतचे स्पष्टीकरण. मी शंकर भट्टाने तिरुमलदासास विचारले,
अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरीस्तथा पंचकन्या पठेन नित्यम महापातकनाशनम असे म्हणतात. हा विषय मला सुलभ रीतीने समजत नाही, म्हणून मी याचे स्पष्टीकरण करावे. तिरुमलदास यावर म्हणाले, देवेंद्रास अहिल्याचा मोह होता. तिचा उपभोग घेण्यासाठी त्याने मायावी दृश्याची युक्ती केली. कुक्कुट रूप धारण करून त्याने बांग दिली. पहाट झाली असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले. महाप्रतिव्रता असलेल्या कारणाने इंद्र अहिल्ये स्पर्श करू शकत नव्हता. देवेंद्राकडे दिव्य शक्ती होत्या. अहिल्याच्या मोहाने इंद्राच्या दृढ संकल्पातून अहिल्या सदृश्य स्त्री स्वरूप निर्माण झाले. देवेंद्राच्या दृढ मायाशक्तीने मानवी अहिल्याच्या शरीरातील जीवकण निर्माण झाले होते. माया अहिल्या व इंद्र समागमी असताना गौतमाने पाहिले व क्रोधित होऊन त्या दोघांना श्राप दिला. तेव्हा अहिल्या उद्गरली, हे मूढ मुनिवर, आपण हे काय केले? अध्यात्मात अहिल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती. अहिल्याला श्राप दिल्यापासून गौतम ऋषी 12 वर्षांपर्यंत भ्रमिष्ट होऊन तदनंतर त्यांची शिवार्चना करून पुन्हा पूर्वस्थिती प्राप्त केली. अहिल्याची मनशक्ती जड झाल्याने तिचे शरीर पण जडत्व पाहून शिळेत रूपांतर झाले आणि श्रीरामांच्या चरणाची धूळ अहिल्यावरती पडली तेव्हा अहिल्याने शाप विमोचन झाले. म्हणून अहिल्या परमपवित्र आहे असे जाण. शापग्रस्त असलेला इंद्र पंचपांडव म्हणून जन्मास आला. 5 रूपे 5 मने असली तरी त्यास आधारभूत असलेला आत्मा हा एकच होता. हा एक विचित्र असा विषय आहे. शचीदेवीचा आविर्भाव यज्ञकुंडात द्रौपदीच्या रूपाने झाला. तिचा जन्म सर्वसाधारण जन्म नाही. खऱ्या सीतेस अग्निदेवतेने आपल्या आत लपवले व मायेच्या सीतेस रावणाने लंकेस नेले. सीतेने अग्निप्रवेश केल्यावर 2 सीता बाहेर आल्या. मायेची सीता गुप्त झाली व खरी सीता राहिली. म्हणून सीतादेवी महाप्रतिव्रता आहे असे जाण. 12 राशींमध्ये 27 नक्षत्र आहेत. 27 नक्षत्रांची जी अधिष्ठात्री देवता आहे तिचा जन्म तारादेवी म्हणून झाला. ती पूर्ण यौवनात असताना गुरुग्रहाचे अधिष्ठाता देव असलेल्या बृहस्पती तिच्यावर मोहित झाले व तिच्याशी विवाह केला. वृद्धपती तरुण युवकास तृप्त करू शकत नाही. त्यांचे एकत्र येणे हे धर्माचे विडंबन आहे. विवाह समयीच्या शपथेचे उल्लंघन झाल्यास क्षम्य नाही. विवाहाच्या सप्तपदीत परस्परांना संतुष्टता, सहृदयता, सौख्य देण्याची प्रतिज्ञा असते. तारादेवीच्या मनात बृहस्पतीला पाहून त्याच्याविषयी कधीच पती असल्याचे भाव उत्पन्न झाले नाहीत. तारादेवीच्या मनात पतीचे भाव उत्पन्न करण्याची जबाबदारी बृहस्पतींची होती. तसे न करता सकल धर्मांचे ज्ञाते असलेले बृहस्पतीने धर्माविरुद्ध आचरण केले. तारादेवीच्या शरीरातील जीवाणूंमध्ये तिच्या मनप्रवृत्तीप्रमाणेच बदल घडले. तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले व तिचे हृदय चंद्राधीन झाले. याप्रमाणे बदल घडलेली तारादेवी व पूर्वी बृहस्पतींशी विवाह केलेली तारादेवी भिन्न होत. म्हणून ताराचंद्र यांचे मिलन हे धर्मविरुद्ध नाही. सृष्टीतील नियमाप्रमाणे चंद्राने सर्व 27 नक्षत्रातून भ्रमण केले पाहिजे. ते त्याचे कर्तव्य आहे. हे गुरुग्रहाचे कर्तव्य नाही. जर गुरुग्रहाने असे केल्यास धर्माचे उल्लंघन होईल. कुठलेही धर्म विरुद्ध कार्य नष्ट करणारच. म्हणून 27 नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता तारादेवी, चंद्रमंडलाचे अधिष्ठाता देवता असलेल्या चंद्रास पावणे हाच धर्म योग्य. बाबा रे, या धर्मसूक्ष्मास अनुसरून तारादेवी महाप्रतिव्रता होय. ब्रह्मचर्य शरशय्येवर असता युधिष्ठिरास हितोपदेश केला. भीष्म म्हणाले, कुकर्म घडत असता शक्य असल्यास ते थांबविले पाहिजे, अन्यथा अनुचित गोष्ट घडत असलेल्या त्या स्थळातच त्याग केला पाहिजे. हे ऐकून द्रौपदी मोठ्याने हसली. नंतर भीष्म म्हणाले, ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला तेव्हा मी गप्प राहिलो, कारण त्यावेळी मी दुर्योधन व इतरांनी दिलेले अन्न सेवन करत होतो. म्हणून तेव्हा माझे मन कलुषित होते. आता ते सर्व कलुषित रक्त शरीराबाहेर गेले आहे. सध्या माझे मन निर्दोष आहे. मला सत्य समजले आहे. जीव उत्क्रांती दशेत असलेला अनेक जन्म घेत असतो. काही जन्मात स्त्री तर काही जन्मात पुरुष म्हणून जन्म घेतो. मानव जन्माव्यतिरिक्त पशु पक्षादींचा सुद्धा जन्म घेतो. एका जन्मात मंदोदरीचा पुरुष जन्म होता,
त्या जन्मात तिला एक चंचल स्वभावाची, एक दुष्ट स्वभावाची व एक मृदू स्वभावाची अशा 3 पत्न्या होत्या. इहजन्मी चंचल स्वभावाची पत्नी वारण होऊन वाली झाली, दुष्ट स्वभावाची पत्नी राक्षस होऊन रावण झाली आणि मृदू स्वभावाची पत्नी विभीषण म्हणून जन्माला आली. कल्पांतरी हे तिघे मंदोदरीचे पुरुष जन्म असता तिच्या पत्न्या होत्या. तरी ती या जन्मी वाली याची पत्नी झाली व त्यापासून अंगदाचा जन्म झाला. तदनंतर ती रावणाची भार्या झाली. रावणाच्या मृत्यूनंतर मृदू स्वभाव असलेल्या विभीषणाची पटराणी झाली. वालीची पत्नी असता, रावणाची पत्नी असता व विभीषणाची पत्नी असता तिच्यातले जीवाणू भिन्न व विविध होते, म्हणून मंदोदरी सुद्धा महाप्रतिव्रता होय. टीप: सध्या उपलब्ध असलेल्या वाल्मिकी रामायणात वालीची पत्नी तारा नावाची होती. वालीच्या मृत्यूनंतर ती सुग्रीवाची पत्नी झाली. रावणाची पत्नी मंदोदरा होती आणि रावणाच्या मृत्यूनंतर ती विभीषणाची पत्नी झाली असे वर्णन आहे. तेव्हा मी शंकर भट्ट म्हणालो, स्वामी, स्त्रीस एकच पती किंवा पुरुष एक पत्नीव्रत असले पाहिजे असे म्हणतात, तर बहुपत्नीत्व किंवा बहुपत्नीत्व हे निंदनीय नाही काय? कर्मचक्र परिणाम. तेव्हा तिरुमलदास म्हणाले, तुझे म्हणणे खरे आहे. एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिला तर सप्तजन्मापर्यंत बालविधवा स्त्री होते. एखादा पुरुष 4-5 स्त्रियांशी विवाह केल्याने पुढील जन्मी हा पुरुष स्त्री जन्म घेतो व त्या 4-5 स्त्रिया त्याची कामजीवना व उर्मी नष्ट न झाल्यास पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात. एका जन्मी असे झाल्यावर व्यभिचाराचा दोष घडतो. त्याऐवजी जर विविध जन्म होऊन त्या पुरुषांनी प्रत्येक जन्मी तिच्याशी विवाह केला तर ते पाप घडत नाही. हा कालचक्राचा प्रभाव आहे. आपल्याला कित्येक आश्चर्यकारक घटना या महाचक्रात घडत असतात. स्त्री जन्म घेतल्यास त्या धर्माचे आचरण केले पाहिजे. पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्मसंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पती पत्नींना विलग करणारी व्यक्ती पुढील जन्मी स्त्री अथवा पुरुष न होता नपुंसक म्हणून जन्म घेते. संसार सुखास वंचित होऊन अत्यंत दुःखी होते. मानसिक क्लेश सहन करते. मांसाहार निषिद्ध आहे. समजा एखादी व्यक्ती एका शेळीचा वध करून इतर 10 जणांबरोबर मांसाहार करते. त्या शेळीस प्राणक्रोधात्मक समयी अत्यंत पीडा होते. तिची पीडित स्पंदने वायुमंडलात गुप्तपणे असतात. बाबा रे, वायुमंडलातील पीडामय व आनंदमय स्पंदने असतात. सत्कर्मामुळे आनंदमय स्पंदने व दुष्कर्मामुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात. मृत शेळी मारून खाल्लेल्या त्या 10 मानवांना सूड घ्यावा अशा इच्छेने तिचा प्राण त्याग झाल्याच्या कारणाने मानव जन्म घेतो व मांसभक्षण केलेल्या मानवाचा शेळीचा जन्म होतो. अशा प्रकारे कर्माचे परिणाम पाठोपाठ येतात. प्रत्येक कृतीस तदानुशंकर प्रक्रिया होतच असते. म्हणूनच मानवांनी क्षणागुणांचे अवलंबन केले पाहिजे. सात्विक व्यक्ती शेळीस पाहिल्यावरही तिचे मांस भक्षण करू इच्छित नाही. शेळीस मारून खाल्लेला मनुष्य पुढील जन्मी शेळी होईल व शेळी मनुष्य होईल. त्याने आता त्या शेळीला न मारता क्षमा करून प्राणदान केल्यानेच क्रमचक्र थांबते. पिठिकापुरमच्या रहिवाशांचे सामूहिक पुण्य व पाप एकाच वेळेस फलित झाल्याचे ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मास कारणीभूत झाले. पुण्यवान लोकांनी श्रीपाद दत्तप्रभू असल्याचे जाणले आणि ते पुण्यफळ प्राप्त करता आले, तर पापीजनांनी श्रीपाद श्रीदत्त नसल्याचे नाकारले आणि वाईट फळे त्यांना भोगावी लागली. श्री दत्ताची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा करणारे गौरवादी नरकात पडतात. विषय न समजल्यास मौन धरणे करणे उचित आहे, पण त्या दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदापदाव लादणे योग्य नव्हे. त्यांच्या मुखास कापूर करीत पायावर खिळे ठोकणारे आणि दत्तावताराची निंदा करणारे यांना लिंगरोग होतात. एवढेच नव्हे, श्री दत्तात्रेयांनी आपल्या कृपालीलांमध्ये एका विचित्र अशा योगशक्तीचा समावेश केलेला आहे. पुण्यवान जणांचे केवळ श्रीदत्त नामस्मरणानेच विनासायास व न मार्गावर सर्व मनोरथ पूर्ण होतात. पापी जणांनी श्रीपादांची निंदा केल्यास त्यांच्यावर नानाविध प्रकारे विघ्न व अनिष्ट चमत्कारिकपणे येतात. श्रीपादांचे अग्निस्वरूप आहे. ते अग्निवस्त्र धारण करतात. त्यांचे पवित्र योगाग्नीचे शरीर आहे. त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील. वेद व उपनिषदे सुद्धा त्यांच्या पादुकांचे पूर्ण महात्म्य वर्णन करण्यास असमर्थ आहेत.
कित्येक युगे झाली, किती कल्पे लोटले, किती वेळा सृष्टी स्थिती लय चक्रे झाली, पण श्रीदत्त ते श्रीदत्तच आहेत. ते अद्वितीय असून तेच साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. सृष्टीतील प्रत्येक अणू या परमसत्याचा साक्षीदार आहे. स्वयंभू दत्ताची पुनःप्रतिष्ठा. श्री पीठिकापुरास एक विचित्र अवधूत आले. ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते. कोणाचा आशीर्वाद द्यावयाचे असले तर ते शिवीगाळ करीत, कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे ते आगळेवेगळे तपस्वी होते. पीठिकापुरमच्या वासियांनी त्या सिद्धास स्वयंभूदत्त कोठे आहे असे विचारले. तेव्हा ते सिद्ध पुरुष म्हणाले की श्रीदत्त सकल पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एला नदीच्या विश्रांती घेत आहेत. मग पुन्हा त्या नदीत शोध घेतल्यावर स्वयंभू दत्तमूर्ती बाहेर आली. एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची पुनःप्रतिष्ठा सर्व मंगलप्रद अशा सुमती महाराणी व ब्रह्मतेज असलेले श्री अप्पल राजशर्मा यांनी केली. त्या महोत्सवाचे अर्धयू श्री बापन्नार्य होते. विद्यारण्याचे प्राकट्य. मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. त्या दिवशी श्री बापन्नार्य त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली. आजोबांच्या घरी त्या सिद्धास श्रीपादांचे दर्शन झाले. 2 वर्षांच्या त्या दिव्य बालकास जमिनीवर हलकेच चालताना पाहिल्यावर त्या सिद्धाच्या मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले. श्रीपाद त्यांचे मामा श्री व्यंकटवधानी यांच्या खांद्यावर चढले. त्यांच्या शिखेची चेष्टा करीत सिद्धार्थाकडे दृष्टी करून ते हसले. ते हास्य करून सिद्धार्थ समाधीला लागले. समाधीतून उत्थान झाल्यावर श्रीपाद म्हणाले, माधवा, तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय 16 वर्षाचे झाले असता बुक्कराय करील. तू हरिहर व बुक्कराय यांचे रक्षण कर. विद्यारण्य महर्षी या नावाने तुझी ख्याती होईल. तुझा बंधू सायणाचार्याच्या घराण्यात तू येणाऱ्या शताब्दीत गोविंद क्षितिजाचा जन्म घेशील. तो गोविंद दीक्षित दुसरा कोणी नसून तूच असशील. तू राजर्षी होऊन तंजावूर संस्थानात महामंत्री होशील. तेव्हा सिद्धाच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्याने श्रीपादांना आलिंगन दिले. इतक्यात श्रीपादांनी लीलेने त्या सिद्धाच्या चरणांवर वंदन केले. सिद्ध उद्गारले, हे काय आश्चर्य. तेव्हा श्रीपाद म्हणाले, तू विद्यारण्य या नावाने प्रसिद्ध होऊन शृंगेरी विद्यापीठात पीठाधिपती होशील. तुझा शिष्य परंपरेत 3रा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तूच जन्म घेशील. टीप: श्री गुरुचरित्र अध्याय क्रमांक 12 मध्ये ही नावे दिलेली आहेत. विद्यारण्य, मलयानंद, देवीतीर्थ सरस्वती, यादवेंद्र सरस्वती, कृष्ण सरस्वती अशी आहेत. तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न होईल म्हणून माझ्या पुढील नृसिंह सरस्वती या नावाने होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्र माझे गुरु कृष्ण सरस्वती म्हणून तुला दीक्षा देतील. यास काशी विश्वेश्वर व अन्नपूर्णा माता यांची साक्ष असेल. तुला संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करावे लागेल. वसिष्ठ, शक्ती, पराशर, त्राशक्य, पराविन्न, पराशर, गोत्राभाव, वाजपायी, माधवाचार्य व विद्यारण्य महर्षी नावाने ख्याती होतील. या व आणखी काही गोष्टी उद्या सांगेन असे म्हणून तिरुमलदासांनी त्या दिवशीचे निरूपण संपविले. टीप: श्रीपादांचे सर्व शब्द भविष्यात खरे झाले. संदर्भ: श्री गुरुचरित्र ग्रंथ, विजयनगरचे साम्राज्य आणि तंजावूर इतिहास. अध्याय 8 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.